एकदा मी आपल्या SCA फॅमिलीमध्ये आपलं स्वागत करतो. तर विद्यार्थ्यांनो, आपण फिजिक्स 11 चा फर्स्ट चॅप्टर बघत आहोत, युनिट्स अँड मेजरमेंट्स. तर आज आपलं लेक्चर नंबर 10 आहे. ओके, तर आज आपण बघणार आहे काय बघणार आपण लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. आपण डायमेन्शन अनालिसिसचे काय बघणार आहे, लिमिटेशन. आपण आता डायमेन्शन अनालिसिस स्टडी केलेला आहे, ते कसं फाइंड करायचं आपण ते सुद्धा बघितलेलं आहे. आणि आपण डायमेन्शन अनालिसिसचे युजेस सुद्धा लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितले होतं. जर तुम्ही ते बघितलं नसेल तर अगोदर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला आज शिकवलेला पॉइंट व्यवस्थित कळेल. तर पेज नंबर आहे तुमचं 8. फर्स्ट लिमिटेशन या ठिकाणी दिलेला आहे, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट ओनली. तर त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचा पॉइंट असा आहे, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट म्हणजे डायमेन्शनलेस कॉन्स्टंट जो आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला कशी भेटते, विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट. मग लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं टाइम पिरियडचा आपला फॉर्म्युला काय होता. टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपण बघितला होता K√L/G. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी बघितला होता. मग हा तुमचा डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे. K म्हणजे काय, तुमचा कॉन्स्टंट. कॉन्स्टंटला डायमेन्शन असतं का, नसतं. मग K तुमचा डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे. याची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली होती, लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं आपण. K ची व्हॅल्यू आपल्याला भेटली होती 2π. K ची व्हॅल्यू किती भेटली होती, 2π. मग ही जी व्हॅल्यू भेटते आपल्याला, ही कशी भेटते, विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट. ओके, तर फर्स्ट पॉइंट या ठिकाणी काय आहे, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. डायमेन्शनलेस कॉन्स्टंटची जी काही व्हॅल्यू आहे ती आपल्याला कशी भेटणार, विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट. सो दिस इज आवर फर्स्ट लिमिटेशन. डायमेन्शनलेस अनालिसिसचे आपण काय बघत आहे, लिमिटेशन बघत आहे. त्यामध्ये आपण काय बघितलं, फर्स्ट लिमिटेशन. मग डायमेन्शनलेस अनालिसिसचं जे कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला कशी भेटणार आहे, विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट. त्यानंतर आपण बघणार आहे दुसरं लिमिटेशन. तर दुसरं लिमिटेशन या ठिकाणी आहे, डायमेन्शनल अनालिसिस कॅनॉट बी यूज टू डिराइव्ह रिलेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक, एक्सपोनेन्शियल अँड लॉगॅरिथमिक फंक्शन ॲज दिस क्वांटिटी आर डायमेन्शनलेस. बरोबर आहे. डायमेन्शन अनालिसिसचा वापर आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असो, एक्सपोनेन्शियल फंक्शन असो, लॉगॅरिथमिक फंक्शन असो, या क्वांटिटी आपल्याला रिलेट त्या ठिकाणी करता येत नाही. आता का करता येत नाही, कारण की बघा आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे आपलं काय असो, साइन एक्स असो, कॉस एक्स असो. एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे काय आपलं e⁻x असो, a⁻x असो. त्याच्यानंतर लॉगॅरिथमिक म्हणजे log x असो. तर ह्या क्वांटिटी मध्ये आपल्याला डायमेन्शन अनालिसिसचा वापर करून कुठलाही रिलेशन हे फाइंड करता येत नाही, कारण हा तुमचा पूर्णपणे मॅथमॅटिक्सचा भाग झाला. बरोबर आहे. तर डायमेन्शन अनालिसिसचा वापर करून आपल्याला हे जे फंक्शन आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिलेशन आपल्याला काढता येत नाही. तर सेकंड लिमिटेशन आपण काय बघितलं, डायमेन्शन अनालिसिसचा वापर करून आपल्याला हे जे काही फंक्शन आहे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिलेशन म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचा फॉर्म्युला म्हणा, म्हणजे आपल्याला तो डिराइव्ह करता येत नाही. जसं की आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, sin² x + cos² x = 1. तर हा फॉर्म्युला कसा प्रूफ केलेला आपण, हा फॉर्म्युला आपण मॅथमॅटिकली प्रूफ केलेला आहे आणि हे तुम्हाला मॅथ्स मध्ये असणार आहे. मग इथे आपण कुठल्याही प्रकारचा डायमेन्शन अनालिसिसचा वापर केलेला आहे का, नाही. म्हणजे डायमेन्शन अनालिसिसचा वापर करून आपल्याला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी फॉर्म्युला रेट करता येत नाही किंवा बनवता येत नाही, असं त्यांचं या ठिकाणी काय आहे, म्हणणं आहे. हे बघितलं आपण, कोणतं डायमेन्शन लिमिटेशन बघितलं आपण, 2 नंबरचं लिमिटेशन बघितलं आपण डायमेन्शन अनालिसिसचं. आता आपण बघणार आहे 3rd नंबरचं लिमिटेशन. ठीक आहे. तर this method is not useful if the constant of proportionality is not a dimensionless quantity. तर त्यांचं म्हणणं आहे डायमेन्शन अनालिसिस युजफुल नाहीये जर तुमचा कॉन्स्टंटच जर डायमेन्शनलेस असेल तर. फर्स्ट पॉइंट मध्ये आपण काय बघितलं होता, K = 2π. 2π म्हणजे काय, तुमचा 2π म्हणजे तुमचा नंबर आहे आणि नंबर म्हणजे काय असतं, डायमेन्शनलेस. नंबरला कुठल्याही प्रकारचं डायमेन्शन नसतं, नंबरला कुठल्याही प्रकारचं डायमेन्शन नसतं. मग त्यांचं म्हणणं आहे जर कॉन्स्टंटच डायमेन्शनलेस नसेल तर, म्हणजे याचा अर्थ त्याला डायमेन्शन आहे, याचा अर्थ त्याला काय आहे, डायमेन्शन आहे. तर मग दिस मेथड इज नॉट युजफुल इफ द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज नॉट अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. मग आपल्याला त्याला कुठल्याही प्रकारचं
डायमेन्शन अनालिसिस या ठिकाणी आपल्याला त्याला वापरता येणार नाही. म्हणजे दिस मेथड इज नॉट युजफुल इफ द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी नॉट अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. म्हणजे आपण जो काही फर्स्ट पॉईंट बघितला होता, फर्स्ट पॉईंट मध्ये आपण काय बघितला, जो काही आपला कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला कशी भेटते, एक्सपेरिमेंटनी भेटते. तर आता ह्या ठिकाणी आपला कॉन्स्टंटच कसा आहे, ज्याला डायमेन्शन आहे. म्हणजे डायमेन्शन असल्यामुळे मग इथं ती मेथड युजफुल आहे का, नाहीये. म्हणजे फर्स्ट पॉईंट या ठिकाणी आपला कसा होणार आहे, डिस्प्रूव्ह या ठिकाणी होणार आहे. तर मग कसं असा कुठला कॉन्स्टंट आहे ज्याला डायमेन्शन आहे, बरोबर आहे, डायमेन्शनलेस नाहीये म्हणजे डायमेन्शन आहे. तर मग मला सांगा, ग्रॅव्हिटेशन आपण शिकलेलो आहोत. ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण काय बघितलं होतं, when the two objects separated by some distance then force of attraction between them is directly proportional to the product of their masses and inversely proportional to square of distance between them. म्हणजे जर तुम्ही 10th स्टँडर्डला ग्रॅव्हिटेशन तुम्ही शिकला असेल तर याला आपण M1 म्हणणार, याला आपण M2 म्हणणार. तर ह्या ठिकाणी या दोघांमध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे ते जे मासेस आहे त्यांच्या प्रोडक्टला तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि त्यांच्या मधला जो काही डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर याच्यामध्ये मी जास्त वेळ वाया घालणार नाही कारण हे 10वीला तुम्हाला झालेलं आहे. पण याला एकंदरीत मी कसं लिहिणार, एकंदरीत याला मी लिहिणार डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 अपॉन R स्क्वेअर, बरोबर आहे. याच्यावरून मी याला असं लिहू शकतो. आणि जर आपण प्रोपोर्शनिटी जर आता या ठिकाणी काढला, प्रोपोर्शनिटी जर आपण काढला तर या ठिकाणी काय येणार, तुमचा कॉन्स्टंट येणार. कॉन्स्टंट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे G M1 M2 अपॉन R स्क्वेअर. मग हा G या ठिकाणी जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे याला डायमेन्शन आहे. याला डायमेन्शन काय आहे, कारण मी G ला या ठिकाणी लिहू शकतो FR स्क्वेअर अपॉन M1 M2 आणि म्हणून याचं युनिट येणार न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन kg स्क्वेअर आणि याचं डायमेन्शन मी फाइंड करू शकतो, जे की तुम्हाला हायर स्टँडर्ड मध्ये पुढे शिकायला भेटणार आहे. तर मग ज्या कॉन्स्टंटला डायमेन्शन असेल त्या कॉन्स्टंट साठी ही मेथड युजफुल नाहीये. आज तुम्हाला लक्षामध्ये, म्हणजे आपल्याला कॉन्स्टंट कसा पाहिजे, डायमेन्शन लेस पाहिजे. आपण जो k कॉन्स्टंट बघितला होता त्याची व्हॅल्यू होती 2π, मग तो डायमेन्शन लेस होता. पण हा जो कॉन्स्टंट आहे तो डायमेन्शन लेस नाहीये म्हणजे त्याला डायमेन्शन त्या ठिकाणी आहे. मग ज्या कॉन्स्टंटला डायमेन्शन असतं त्या कॉन्स्टंट साठी ही मेथड युजफुल नसते. हे झालं आपलं थर्ड नंबरचं लिमिटेशन. आपण काय बघत आहे, लिमिटेशन बघत आहे. तर आपल्याला लिमिटेशन लक्षात ठेवायचे आहे. चौथं लिमिटेशन आपला असा आहे, शेवटचं लिमिटेशन, if the correct equation contains some or more terms of the same dimension, it is not possible to know about their presence using dimensional equation. For example, with the standard symbol, the equation s is equal to half at square is dimensionally correct. However, the complete equation is s is equal to ut plus half at square. तर या ठिकाणी शेवटचं लिमिटेशन काय बघा, आपल्याकडे सपोज s is equal to आहे ut plus half at square. ही आपली न्यूटनची सेकंड इक्वेशन आहे आणि हीच इक्वेशन मी अशी सुद्धा लिहू शकतो हाफ एटी स्क्वेअर. ठीक आहे. आता या दोन्ही इक्वेशन मध्ये फरक काय बघा, तर ही आपली कम्प्लीट इक्वेशन आहे आणि ही आपली कशी आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे. ही कशी आहे, आपली कम्प्लीट आहे आणि कशी आहे, डायमेन्शनली करेक्ट. मग सेम इक्वेशन जर वेगवेगळ्या पद्धतीने आपण लिहिलं तर इट इज नॉट पॉसिबल टू नो अबाउट देअर प्रेझेन्स युजिंग डायमेन्शनल इक्वेशन. म्हणजे इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन्स सम और मोर टर्म्स of the same dimension, it is not possible to know about their presence using dimensional equation. म्हणजे जर करेक्ट इक्वेशन जर दोन वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण लिहिलं तर आपल्याला लवकर कळणार नाही का त्याचं डायमेन्शन करेक्ट आहे किंवा नाहीये. तर हे सुद्धा त्याचं त्या ठिकाणी काय आहे, लिमिटेशन आहे. तर अशा प्रकारे आपण डायमेन्शन अनालिसिसचे काय बघितले आहे, लिमिटेशन आहे. तर तुम्ही सुद्धा हा पॉइंट एकदा रीड करा. आपला जो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा आणि जर तुम्हाला नसेल कळलं तुम्ही परत त्याला बघा आणि जर काही नसेल कळलं तर कमेंट मध्ये मला कळवा. तर हे बघितलं आपण लिमिटेशन ऑफ डायमेन्शन अनालिसिस. पुढचा पॉइंट आहे आपला ॲक्युरेसी, प्रिसिजन अँड अनसर्टन्टिटी इन मेजरमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅप्टरचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. तर युनिट्स अँड मेजरमेंट्स मध्ये काय असतं, काही पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहेत, जसे की ॲक्युरेसी, प्रिसिजन. तर आता मी रीड करतो या ठिकाणी, फिजिक्स इज अ सायन्स बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट. बरोबर आहे. फिजिक्स जे काय आहे ते एक्सपेरिमेंट बेस आहे, ऑब्झर्वेशन बेस आहे. ठीक आहे. तर ऑब्झर्वेशन ऑफ व्हेरियस फिजिकल क्वांटिटी आर मेड ड्युरिंग अन एक्सपेरिमेंट.
मग ऑब्झर्वेशन आपण कधी करतो? 9-10 ला आपण ऑब्झर्वेशन टेबल बघितले असेल, आपण प्रॅक्टिकल्स केले असतील, त्याला आपण एक्सपेरिमेंट्स म्हणतो. मग आपण ज्या वेळेस कुठल्याही प्रकारचे आपण एक्सपेरिमेंट करतो त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्झर्वेशन आपल्याला त्या ठिकाणी भेटतात. म्हणजे ऑब्झर्वेशन मध्ये काय येणार? मग मेजरमेंट्स येणार. तुम्ही एखादं थर्मोमीटरचं जर तुम्ही एखादं एक्सपेरिमेंट बघितलं असेल तर ते टेम्परेचर मेजरमेंट जर तुम्ही बघितलं असेल तर त्या ठिकाणी मग तुम्हाला ऑब्झर्वेशन वेगवेगळे भेटले असतील, वेगवेगळे रेडिंग्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटले असतील, तर त्याच्याशी याचा संबंध आहे. यामध्ये फॉर एक्झाम्पल ड्युरिंग द ॲटमॉस्फेरिक स्टडी वी मेजर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर, विंड वेलोसिटी अँड ह्युमिडिटी. म्हणजे ज्यावेळेस आपण ॲटमॉस्फेरिक स्टडी करत असेल मग त्यावेळेस आपण काय काय मेजर करतो? ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करतो, विंड वेलोसिटी आपण मेजर करतो, ह्युमिडिटी आपण मेजर करतो. ठीक आहे ना? म्हणजे प्रेशर असो, वेलोसिटी असो आणि तुमची ह्युमिडिटी असो. ओके, आणि तुमची काय असो? ह्युमिडिटी. हे कधी मेजर करतो आपण? ज्यावेळेस आपण कुठला स्टडी करत असतो? ॲटमॉस्फेरिक स्टडी. कुठला स्टडी करत असतो आपण? ॲटमॉस्फेरिक स्टडी. ॲटमॉस्फेरिक स्टडीच्या वेळेस आपण ह्या क्वांटिटी काय करतो? मेजर करतो. या क्वांटिटी काय करतो आपण? मेजर करतो. पुढे तुम्हाला दिलेलं आहे ऑल द मेजरमेंट्स मे बी ॲक्युरेट. जेवढे पण मेजरमेंट्स आहेत ते कसे पाहिजे? ॲक्युरेट पाहिजे. आता ॲक्युरेट ह्या शब्दाचा अर्थ काय बघा? मीनिंग दॅट द मेजर व्हॅल्यू आर द सेम ॲज द ट्रू व्हॅल्यू. म्हणजे मेजर व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू कशी पाहिजे? सेम पाहिजे. त्याला आपण ॲक्युरेट म्हणतो. तर एक्झाम्पल मी घेतो या ठिकाणी. एक्झाम्पल कशाचं एक्झाम्पल बघतोय आपण? ॲक्युरेट. ॲक्युरेट या शब्दाचा आपण काय बघतोय? एक्झाम्पल बघतोय. आता सपोज तुमचं ट्रू वेट आपण कन्सिडर करू. तुमचं ट्रू वेट आहे 50 kg. तुमचं ट्रू वेट किती आहे? 50 kg. ट्रू वेट इट इज इक्वल टू 50 kg. आता तुम्हाला माहिती आहे तुमचं ट्रू वेट किती आहे? 50 kg आहे. आता तुम्ही परत एकदा एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने तुम्ही तुमचं वेट मेजर करताय. म्हणजे वेट मशीनच्या मदतीने तुम्ही तुमचं वेट काय करताय? मेजर करताय. मग वेट मशीनच्या मदतीने तुम्ही मेजर वेट ते सुद्धा किती आलं? 50 kg. मग या ठिकाणी ट्रू वेट म्हणजे ट्रू व्हॅल्यू, मेजर वेट म्हणजे मेजर व्हॅल्यू कशी आली? सेम आली. मग ज्यावेळेस ट्रू व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू ही सेम असते आपण याला काय म्हणतो? ॲक्युरेट म्हणतो किंवा काय म्हणतो? ॲक्युरेसी म्हणतो. तर ॲक्युरेट किंवा ॲक्युरेसी या ठिकाणी कसं लक्षात ठेवायचंय? इफ द ट्रू व्हॅल्यू इज सेम ॲज मेजर व्हॅल्यू देन यू कॅन कॉल्ड ॲज अ ॲक्युरेट किंवा आपण त्याला ॲक्युरेसी म्हणू शकतो. ॲक्युरेसी इज हाऊ क्लोज अ मेजरमेंट इज टू actual value to that quantity. This measurement may be the precise, meaning that multiple measurement give a nearly identical value that is reproducible result. आता accuracy बघितल्यानंतर आता आपण बघणार आहे प्रिसिजन. accuracy नंतर काय बघणार आपण? प्रिसिजन. प्रिसिजन म्हणजे काय? प्रिसाइज व्हॅल्यू. आता प्रिसिजन म्हणजे काय बघा? प्रिसिजन म्हणजे पण accuracy सारखंच असतं पण फरक लक्षात घ्या. आता सपोज असं सर्कल आहे आणि या सर्कल मध्ये इथं तुम्हाला शूट करायचं आहे. हा डॉट दिसतोय तुम्हाला, या डॉटला तुम्हाला काय करायचंय? शूट करायचंय. मग तुम्ही इथे शूट करता वेळेस तुमचा निशाणा इथं लागतोय, इथं लागतोय, इथं लागू शकतो, इथं लागू शकतो, इथं लागू शकतो, इथं लागू शकतो, त्याच्यावरती पण लागू शकतो, त्याच्या जवळ लागू शकतो. असे वेगवेगळे रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. ते रिझल्ट तुम्हाला कधी भेटताय? ज्यावेळेस तुम्ही परत ती गोष्ट करणार आहे, परत तुम्ही मेजरमेंट्स त्या ठिकाणी घेणार आहे किंवा परत तुम्ही ट्रायल्स त्या ठिकाणी घेणार आहे. समजतंय तुम्हाला? तर प्रिसिजन म्हणजे काय? एकदम जी आपली मेजर व्हॅल्यू आहे ती ऍक्च्युअल व्हॅल्यूला कशी आहे? क्लोज आहे. म्हणजे जसं आणखी आपण एक्झाम्पल घेऊ. जसं 100 kg ही कुठली व्हॅल्यू आहे? ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे. आपण जर मेजर्स केली तर आपली आली सपोज 99 kg, 99.9 kg, त्यानंतर 99.8 kg, त्यानंतर 99.99 kg. तर या ठिकाणी आपण काय करतोय? परत मेजरमेंट करतोय. परत काय करतोय? आपण मेजरमेंट करतोय. तर परत मेजरमेंट केल्यावर आपल्याला काय लक्षात आलं? परत मेजरमेंट केल्यावर काय लक्षात आलं? बघा 5 रेडिंग मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर 99.9, 99.9, 99.9 म्हणजे एक रेडिंग आपल्याला जर जास्त वेळ भेटत असेल, आणि ती रेडिंग ऍक्च्युअल रेडिंगला कशी आहे? क्लोज आहे. म्हणजे मेजर व्हॅल्यू इट इज क्लोज टू द ऍक्च्युअल व्हॅल्यू, देन इट इज कॉल्ड ॲज
प्रिसाइज मेजरमेंट, याला काय म्हणलं जातं, प्रिसाइज मेजरमेंट किंवा प्रिसिजन म्हणलं जातं. तर या ठिकाणी प्रिसिजन कसं लक्षात ठेवायचं, मेजर व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू हे कशा असतात, एकमेकांना क्लोज असतात. मेजर व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू एकमेकांना कशा असतात, क्लोज असतात. हे प्रिसिजन. आणि अॅक्युरेसी मध्ये कसं सांगितलं, मेजर व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू कशा असतात, कसं लक्षात ठेवायचं आम्ही, सेम. ज्यावेळेस मेजर व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू सेम असेल त्याला अॅक्युरेसी म्हणायचं, आणि ज्यावेळेस मेजर व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू क्लोज असेल, खूप क्लोज असतील म्हणजे पॉईंटचा डिफरन्स त्या ठिकाणी असेल, त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रिसाइज म्हणणार आहे. In actual measurement and observation may be both accurate and precise or neither accurate nor be precise. The goal of the observer should be to get accurate as well as precise measurement. तर कुठला भी जो काही ऑब्झर्वर असेल, सपोज तुम्ही एखाद्या ऑब्झर्वर असेल, तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट जर या ठिकाणी करत असेल, तुम्हाला एखादा एक्सपेरिमेंट करायचा आहे, तर एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला तुमचं टार्गेट काय आलं पाहिजे, तुमचं गोल काय असलं पाहिजे, तुमचं जे मेजरमेंट पाहिजे ते ऍक्युरेट आणि प्रिसाइज असलं पाहिजे. म्हणजे दोन्ही पैकी जर असेल तुमचं मेजरमेंट तर आपण त्याला गुड मेजरमेंट म्हणू शकतो. व्हॉट इज मीन बाय गुड मेजरमेंट, accuracy and precision. Accuracy and precision it is called as good measurement. त्याला काय म्हणलं जातं, गुड मेजरमेंट म्हणलं जातं. Accuracy and precision it is called as good measurement. मग ज्या वेळेस तुम्ही कुठलंही मेजरमेंट जर करत असाल तर तुमचं मेजरमेंट कसं पाहिजे, ऍक्युरेट पाहिजे किंवा प्रिसाइज पाहिजे. जर तुम्ही घरात बसलेले आहे आणि तुम्ही घड्याळामध्ये टाइम बघत आहे, तर घड्याळामध्ये टाइम बघता वेळेस तुम्हाला बघायचं आहे, सपोज 12:30 झाले आहे. टाइम काय झालेला आहे, 12:30 तर आता हा जो टाइम आहे आपण दोन प्रकारे सांगू शकतो. तुम्हाला कोणी टाइम विचारलं तर तुम्ही काय सांगता, तर 12:30 वाजले असं सांगता किंवा 12:30 झाले आपण असं सांगतो. मग हा जो टाइम सांगितलाय तुम्ही, याला आपण प्रिसिजन म्हणणार. याला काय म्हणणार आपण, प्रिसिजन म्हणणार. पण ऍक्च्युअल तुम्ही काय टाइम झालाय सांगा मला, 12:30 याला म्हणलं जाईल अॅक्युरेसी. तर तुम्ही 12:30 जरी सांगितले तर सेकंड हँड जो असतो आपला, सेकंड काट्यावर आपण जास्त फोकस करत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. बट मेजरमेंट मध्ये तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायचे, आपलं जे मेजरमेंट पाहिजे ते अॅक्युरेट पाहिजे आणि प्रेसाइज पाहिजे. दोन्ही पैकी जरी असेल तर तुमचं मेजरमेंट कसं मेजरमेंट म्हणलं जातं, गुड मेजरमेंट म्हणलं जातं. ठीक आहे. Possible uncertainty is an observation may arise due to the following reason. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण मेजरमेंट करतो तर प्रत्येक वेळेस आपल्याला पॉसिबल नसतं का आपण अॅक्युरेटच मेजरमेंट करू किंवा आपण प्रिसाइजच मेजरमेंट करू. तर आपल्याला कधी कधी काहीतरी प्रॉब्लेम सुद्धा त्या ठिकाणी फेस करावे लागतात. तर मग काय प्रॉब्लेम असतं किंवा मग प्रॉब्लेम ज्यावेळेस आपल्याला फेस करावं लागतं, तर मग ते प्रॉब्लेम फेस करून आपल्याला चांगलं मेजरमेंट कसं करता येईल त्याचे काही पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहे. जसं की पहिला पॉईंट आहे तर क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट युज्ड. काय आहे पहिला पॉइंट, क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज. क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज म्हणजे जर तुम्हाला अॅक्युरेट आणि प्रिसाइज मेजरमेंट या ठिकाणी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला कसं मेजरमेंट लागेल, क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज. म्हणजे तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट यूज करताय ते चांगल्या क्वालिटीचं पाहिजे. जेवढ्या चांगल्या क्वालिटीचं तुम्ही इन्स्ट्रुमेंट यूज करशाल तेवढं बरोबर आणि अॅक्युरेट मेजरमेंट तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. दुसरा पॉइंट आहे स्किल ऑफ द पर्सन डुईंग द एक्सपेरिमेंट. स्किल ऑफ पर्सन डुईंग एक्सपेरिमेंट. बरोबर आहे. जो व्यक्ती एक्सपेरिमेंट करणार आहे त्याच्यामध्ये स्किल पाहिजे. नाहीतर एखाद्या व्यक्तीला एखादे एक्सपेरिमेंट करायचं तो व्यक्ती शिकलेलाच नाही तर मग त्याला कसं कळणार, ॲमीटर कशाला म्हणता, व्होल्टमीटर कशाला म्हणता, थर्मोमीटर कशाला म्हणता, वॅट मीटर कशाला म्हणता किंवा एनर्जी मीटर कशाला म्हणता. जसं तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरामध्ये लाईट बिलची रिडिंग घेण्यासाठी एक व्यक्ती येतो, फोटो काढून नेतो. बरोबर आहे. तुमचं एनर्जी मीटर असतं घरात, त्याचा फोटो काढून नेतो. तर तिथं एक प्रकारचं ते एक्सपेरिमेंट झालं तर तिथं प्रॉपर स्किल पर्सन त्या ठिकाणी पाहिजे. नाहीतर आपण कोणालाही जर बोलवलं आणि ते काम करायला लावलं, ते काम प्रॉपर होणार आहे का, अॅक्युरेट होणार आहे का, तर नाही होणार आहे. म्हणजे ज्या व्यक्तीचं काम त्याच व्यक्तीने केलं पाहिजे आपण त्याला असं म्हणू शकतो. म्हणून त्याला आपण म्हणू शकतो स्किल पर्सन या ठिकाणी पाहिजे. म्हणजे तुमच्या क्लासमध्ये एखाद्या टीचर्स असतील, सायन्सचे टीचर असतील तर सायन्सचे एक्सपेरिमेंट सायन्सचेच टीचर चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकू शकता. मॅथ्सचे टीचर शिकू शकता का, नाही. तसेच मॅथ्सचे एक्सपेरिमेंट मॅथ्सचे टीचर तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकू शकता, सायन्सचे शिकू शकता का, नाही. म्हणून ज्या व्यक्तीचं काम त्या व्यक्तीने केलं पाहिजे याचा अर्थ असा आहे स्किल पर्सन पाहिजे. कुठलं एक्सपेरिमेंट करण्यासाठी हुशार व्यक्ती पाहिजे. मग त्यावेळेस तुमचं एक्सपेरिमेंट जे असेल अॅक्युरेट असेल आणि
प्रिसाइज असेल. थर्ड पॉइंट जो आहे, थर्ड पॉइंट मध्ये आपण काय सांगता येते, द मेथड यूज फॉर मेजरमेंट. थर्ड पॉइंट काय आहे, द मेथड यूज फॉर मेजरमेंट. म्हणजे कुठल्याही मेजरमेंट करण्यासाठी तुम्ही पद्धतीचा वापर केला पाहिजे. म्हणजे कुठल्याही मेजरमेंट करतावेळेस काहीतरी पद्धत असते. जसं की तुम्ही बघितलं असेल, तुम्ही एखाद्या किराणा दुकानामध्ये गेला असेल तर त्यावेळेस ज्यावेळेस वेट करतात आपण त्या जी वेट मशीन असते त्याला झिरोवर सेट करतो. त्यावेळेस मग आपण त्याचं काय करतो, मेजरमेंट करतो. आपलं वेट आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस ते झिरोवर असतं. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जर मेजरमेंट करायचं असेल तर तुम्हाला मेथड वापरायची आहे. विदाऊट मेथड तुम्हाला कुठलाही मेजरमेंट करायचं नाही. म्हणजे डायरेक्ट आले आणि डायरेक्ट मेजरमेंट केलं तर असं चालतं का, नाही. सपोज तुम्हाला थर्मोमीटरने तुमचं टेम्परेचर मोजायचं आहे तर मग थर्मोमीटरचं टेम्परेचर सुरुवातीला 0 पाहिजे, मग ते तुमचं टेम्परेचर बरोबर सांगू शकतो. नाही तर थर्मोमीटरच जर बरोबर सेट नाहीये आलं लक्षामध्ये तर तुम्हाला मेजरमेंट करता येणार नाही. सपोज तुमच्या घरामध्ये तुमची एखादी घड्याळ बंद पडलेली आहे आणि दुसरी घड्याळ चालू आहे, तर मग बंद पडलेली घड्याळ जर तुम्हाला परत चालू झाल्यावर तुम्हाला काय करावं लागतो, टाइम सेट करावा लागतो. मग तुम्ही टाइम कसा सेट करता, मग जी चालू घड्याळ आहे त्याच्यामध्ये जो टाइम आहे तो तुम्ही बघून त्याला मॅच करून तुम्ही त्या ठिकाणी काय करता, सेट करता. म्हणजे कुठलीही गोष्ट करतावेळेस तुम्ही त्या ठिकाणी मेथड्सचा काय करता, यूज करता. मग मेजरमेंट्स मध्ये ऍक्युरेट मेजरमेंट्स आणि प्रिसाइज मेजरमेंट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मेथडचा काय करायचा आहे, वापर करायचा आहे. आणि शेवटचं, एक्सटर्नल और इंटरनल फॅक्टर अफेक्टिंग रिझल्ट ऑफ एक्सपेरिमेंट. एक्सटर्नल और इंटरनल फॅक्टर अफेक्टिंग रिझल्ट ऑफ एक्सपेरिमेंट. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखादं एक्सपेरिमेंट करत असेल तर काही एक्सटर्नल किंवा इंटरनल फॅक्टर असतात. एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे काय, जसं की सपोज कन्सिडर करा तुम्हाला तुमच्या क्लास टीचर्सने तुम्हाला विद्यार्थ्यांची अटेंडन्स घ्यायला लावली, तर तुम्ही अटेंडन्स घेतली. तर अटेंडन्स घेता वेळेस एखादा रोल नंबर तुम्ही चुकीचा लिहून घेतला किंवा चुकीचा रेकॉर्ड करून घेतला किंवा चुकीचं रोल नंबर वाईज तुम्ही लिस्ट केली, ते एक्सटर्नल फॅक्टर झाले. इंटरनल फॅक्टर म्हणजे काय असेल, सपोज एखादा एक्सपेरिमेंट करता वेळेस एखादं इन्स्ट्रुमेंट असेल तर इन्स्ट्रुमेंटच जर फॉल्टी असेल तर असे वेगवेगळे फॅक्टर असतात, तर आपण इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर म्हणतो. या गोष्टी पण आपण डिटेलमध्ये पुढच्या पॉइंट्स मध्ये शिकणार आहे. पण हे 4 पॉइंट तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आणि याच्या अगोदर मी जे सांगितलं अॅक्युरेसी आणि प्रिसिजन ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. तुम्ही नोट्स बनवा म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. मग आजच्या लेक्चर्स मध्ये आपण काय काय बघितलं, आपण डायमेन्शनल अनालिसिसचे काय बघितले, लिमिटेशन बघितले आणि त्यानंतर आपण काय बघितलं, अॅक्युरेसी आणि प्रिसिजन आपण या ठिकाणी बघितलं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे स्टेट बोर्डाचं 11वी फिजिक्सचं न्यू सिलेबस प्रमाणे बुक आहे आणि या बुक्स मधून मी तुम्हाला पेज नंबर वाईज प्रॉपर तुम्हाला मी शिकवत आहे. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मी तुम्हाला सिक्वेन्शियली त्या ठिकाणी युट्यूबवर आपल्या चॅनलवर मी तुम्हाला टाकत आहे. म्हणजे जर एखादा विद्यार्थी आपले व्हिडिओज पहिल्या चॅप्टर पासून जर व्यवस्थित बघत आहे तर त्याचा 11वी प्लस 12वीचा स्टेट बोर्डाचा सिलेबस खूप छान पद्धतीने त्याला आपल्या युट्यूब चॅनलवर भेटणार आहे. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, व्हिडिओ बघताना व्यवस्थित तुम्हाला स्वतःच्या नोट्स आणि अभ्यास करायचा आहे. आणि जर काही नाही कळलं तर कमेंट्स बॉक्स मध्ये सुद्धा मला टाकायचं आहे आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही सुद्धा ते टाकू शकता. आणि आणखी एक गोष्ट, जर माझं शिकवलेलं जर तुम्हाला कळत असेल तर लाईक करा आणि शेअर करा. म्हणजे आणखी चांगले चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच अपलोड करेल. हॅव अ नाईस डे. थँक्यू.